नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेल्या सायन्सच्या सर्व प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. 71वा प्रश्न, कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅश वापरली जातात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी एडी करंट वापरला जातात. त्यानंतर 72वा प्रश्न, सामान्य डोळा 25 सेमीपेक्षा जवळच्या वस्तू पाहू शकत नाही. याचे कारण काय? डोळ्याचे नाभी अंतर 25 सेमी आहे. दृष्टिपटलाचे नेत्रभिंगापासूनचे अंतर 25 सेमी आहे. डोळा हा नेत्रभिंग व दृष्टिपटल यातील अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. डोळा हा नाभी अंतर मर्यादेपेक्षा कमी करू शकत नाही. हा प्रश्न आयोगाने रद्द केला होता. त्यानंतर 73वा प्रश्न, जेव्हा जेव्हा ध्वनीचा स्रोत आणि निरीक्षक यांच्यात सापेक्ष गती असते तेव्हा स्रोताद्वारे उत्सर्जित होणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत आणि निरीक्षकाद्वारे ऐकल्या जाणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेत बदल दिसून येतो. यालाच डॅश म्हणतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. याला डॉपलरचा प्रभाव असे म्हणतात. जूलचा प्रभाव हा उष्णतेशी संबंधित आहे. त्यानंतर रमन प्रभाव हा प्रकाशाशी संबंधित आहे. त्यानंतर 74वा प्रश्न, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपानमधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते? तर या रोगासाठी पारा हे मूलद्रव्य कारणीभूत होते. पाराची संज्ञा आहे Hg. ऑप्शन क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. त्यानंतर 75वा प्रश्न, फॉस्फरस पेंटाक्लोराइडचा रेणू डॅश संकरणाने तयार होतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 sp3 आणि D. 76वा प्रश्न, जर संयुजा कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यात क्वांटम क्रमांकाचा संच n = 2, l = 0, m = 0 आणि s = 1/2 असेल तर ते मूलद्रव्य डॅश असेल. याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर ते मूलद्रव्य हे लिथियम असेल. 77वा प्रश्न, योग्य जोड्या लावा. ए. सॅलेमँडर. सॅलेमँडर हे शीतरक्ती प्राणी आहेत. त्यानंतर बदक चोचा म्हणजेच प्लॅटिपस. प्लॅटिपस हे अंडज प्राणी आहेत आणि सस्तन प्राणी आहेत. बदक चोचा हे अंडज सस्तन प्राणी. जळू हे रक्ताचं शोषण करतात म्हणून त्याला सिग्विवोरस असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर पॅरामेशियम हा असममित प्राणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 78वा प्रश्न, हेट्रोनेरिस मध्ये उत्तरवर्ती भागात जननग्रंथी विकसित होतात. त्या जननग्रंथी खंडास डॅश म्हणतात. तर त्या जननग्रंथी खंडास एपिटोक असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. त्यानंतर 79वा प्रश्न, खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिकथाईज या वर्गातील आहे? ऑस्टिकथाईज म्हणजे ज्याच्यामध्ये अस्थी असतात किंवा बोन असतात. तर या वर्गातील मासा हा कटला आहे. शार्क, स्ट्रिंग रे आणि इलेक्ट्रिक रे यांच्यामध्ये कार्टिलेज असतात. त्यानंतर 80वा प्रश्न, कडुलिंबामध्ये डॅश नावाचे कीटकनाशक असते. तर कडुलिंबामध्ये ऑझॅडिरॅक्टिन नावाचे कीटकनाशक असते. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. DDT हे पण एक कीटकनाशक आहे पण ते आर्टिफिशियली बनवलेले कीटकनाशक आहे. ऑक्झिडिरॅक्टिन हे नॅचरली आपल्याला कडुलिंबामध्ये सापडते. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 81वा प्रश्न, फळ उत्पादन न करणाऱ्या झाडाला काय म्हणतात? तर त्या झाडास अकार्यक्षम असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 82वा प्रश्न, बॅसिलस थुरिंगिएसिस हे एक मायक्रोबियल कीटकनाशक आहे. हे विधान योग्य आहे. त्यानंतर बेव्हरिया बासियाना ही बुरशी कीटकनाशक म्हणून वापरले जाते. हे पण विधान योग्य आहे. अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर मलेरिया या आजारावर प्रभावी लस निर्माण करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे कारण प्लाझ्मोडियम हा पेशीमध्ये रोगप्रतिकारक क्रियेपासून लपलेल्या अवस्थेत असतो. हे योग्य आहे. प्लाझ्मोडियम हा पृष्ठभागावरचे प्रथिने बदलतो. हे पण योग्य आहे.
1 आणि 2 बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत. 84वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी निरोगी मनुष्याच्या रक्तामध्ये सर्वात कमी असते? तर ऑप्शन क्रमांक 4 बेसोफिल या पांढऱ्या रक्तपेशीची टक्केवारी ही निरोगी मनुष्याच्या शरीरात सर्वात कमी असते. त्यानंतर 85वा प्रश्न, इन्सुलिन रक्तातील साखरेचे प्रमाण कसे कमी करते? 1 रक्तातील साखर शोषून घेते, हे योग्य आहे. ग्लायकोजन तयार करून, हे पण योग्य आहे. प्रथिन संश्लेषण करते, हे पण योग्य. आणि चरबीची साठवण करते, हे पण योग्य. चारही विधाने योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.